नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो। जिकडे तिकडे तुम्ही पाहत आहात न्यूजपेपर, TV चॅनल, सगळीकडे नीटबद्दलचा गोंधळ पसरलेला आहे। नीट स्कॅमबद्दल बोललं जात आहे। रीनीट होणार का? पुन्हा नीटची परीक्षा होणार का? हा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर आहे। आपल्याला माहिती आहे 2025 ची नीट ही 3 मे रोजी पार पाडली। या नीटमध्ये 22 लाख ॲस्पिरंटनी सहभाग नोंदवला होता। या 22 लाख नीट ॲस्पिरंटच्या भविष्यावर आज टांगती तलवार आहे आणि याचं कुणालाही अजूनही काही वाटत नाही। हे प्रकरण यावर्षी पहिल्यांदा घडलेले आहे का? तर नाही। या अगोदर सुद्धा नीट स्कॅम, पेपर लीक यासारख्या अनेक गोष्टी घडत आलेल्या आहे आणि त्या आजही पुन्हा घडत आहेत। आपल्याला माहिती आहे 2024 मध्ये हे प्रकरण अगदी कोर्टापर्यंत खेचलं गेलं होतं आणि काय झालं? आज ती घटना पुन्हा घडली। अनेक नीट ॲस्पिरंट असे आहेत ज्यांची परिस्थिती नाही, त्यांचे आई वडील मोलमजुरी करून त्यांची कोचिंगची फीस भरत आहे। त्यांना वाटत आहे माझा मुलगा, माझी मुलगी काहीतरी भविष्यात बनेल, तिचं भविष्य सिक्युअर होईल। पण हे प्रकरण पाहता आपल्याला त्यांच्या मनामध्ये काय निराशा उत्पन्न झाली असेल याचा अंदाजा येईल का? नक्कीच हे अतिशय भयानक झालेलं आहे। ही परिस्थिती न देखवणारी आहे, कारण यामध्ये फक्त तो नीट ॲस्पिरंट नाही तर त्याची पूर्ण फॅमिली सफर करत आहे। 22 लाख नीट ॲस्पिरंटचा या जीवन मरणाचा हा खेळ आहे। जे स्टुडंट वर्षभर अभ्यास करून या दिवसाची वाट पाहतात, एवढी मेहनत घेऊन 15-15 तास, 18-18 तास अभ्यास करून या दिवसासाठी तयार होतात आणि नंतर त्यांना काय कळतं की पेपर लीक झाला, त्यांना कसं वाटत असेल? आणि नीट परीक्षा पुन्हा होणार। 3 मे रोजी पेपर दिल्यानंतर प्रत्येक स्टुडंटला वाटलं असेल, ज्यांनी चांगला प्रामाणिकपणे अभ्यास केला, की या वर्षी माझं होणार। पण आता त्याच्या स्वप्नावर हा जो अंधकार लोकांनी पसरवलेला आहे, याची जिम्मेदारी घेणारा कोण आहे? नीट एक्झामचे जे पेपर्स होतात ते नाशिक प्रिंटिंग प्रेसमधून तयार होतात आणि इथूनच हा खेळ सुरू झालेला आहे। तर तो राजस्थानचा शिखर केंद्रापर्यंत गेलेला आहे आणि तिथेच ह्या नीट पेपरची लीकची बातमी कळालेली आहे। फक्त राजस्थानच नाही तर हरियाणा, बिहार अशा अनेक ठिकाणी पेपर लीक झालेले आहेत। त्या व्यक्तीने 10 लाखामध्ये या पेपरची एक कॉपी घेऊन तसेच प्रश्न त्यांनी 15 लाखामध्ये विकलेले आहेत। म्हणजेच विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांनी विकलेलं आहे। जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांचं काय मग? असे स्कॅम होत राहिले। या एक्झामसाठी अनेक विद्यार्थ्यांनी जी फीस होती 1700 रुपये होती फीस जनरल कॅटेगरीसाठी, त्यामध्ये रिझर्वेशनसाठी 1600, SC ST कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये, यामधून त्यांना 250 करोड या सरकारच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। त्यांचं काम काय होतं की नीट एक्झाम व्यवस्थितपणे पार पाडणे, पण त्यांनी काय केलं? हा सगळा स्कॅम हा या सरकारमुळे होतोय का? आपल्याला माहिती नाही आहे अजून, पण तुम्ही काही काळजी करू नका। तुमचा अभ्यास तुम्ही सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा। जर नीट एक्झाम पुन्हा झाली तर तुम्ही त्यासाठी तयार असलेच पाहिजे असे मला वाटते। ठीक आहे, घाबरून जायचं नाही। अशा परिस्थितीमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून काम करायला हवं। आपला अभ्यास बिलकुल सोडायचा नाही, निराशा बिलकुल मनामध्ये आणू द्यायची नाही। जर पुन्हा एकदा नीट झाली तरी त्यासाठी आपण प्रिपेअर असलो पाहिजे। आपण प्रामाणिक आहोत ना, मग आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही आहे। तुम्हाला काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की विचारा आणि इथेच हा मी लेक्चर थांबवतो।